हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आलेलो होतो आम्ही रानामध्ये. तर ज्या शेंगा गोळा करून ठेवल्या होत्या, तर त्याच तोडायच्या होत्या आणि बायका पण होत्या आणि आमची उर्वी बसलेली होती, खाऊ खात बसलेली होती. तर घरातली सगळी कामं आवरली. श्रीला स्कूलला पाठवलं आणि मी आणि उर्वी आलेलो होतो चालत आज रानात. तर सहज बघितलं वरती, तर वर 2 माणसं गेलेली होते पवनचक्कीवरती. तर आणि मी आज पहिल्यांदाच बघितलेलं होतं एवढ्यावरती माणसं गेलेली. काहीतरी काम चालू होतं त्यांचं. पण ज्याची त्याची कामं ज्याचं त्यालाच जमतात. तर नंतर जेवायला सुट्टी केलेली होती. 2 वाजलेल्या होत्या दुपारच्या. तर सकाळी थोडाफार नाश्ता केलेला होता आणि नंतर मग जेवण करायला बसलो. तोपर्यंत आमची उर्वी पण कामाला लागलेली होती. तर श्री आलेला होता स्कूलमधून. तर तो पण बसलेला होता इथेच. म्हणलं आता जाता-जाता नंतर ट्युशनला सोडायचं आणि नंतर घरी जायचं आणि एका दिवसामध्ये तर काय तोडून झाल्याच नाही. 2-3 दिवस लागले त्याला तोडायला. त्यानंतर निघालेलो होतो आम्ही घरी. तर हा आहे आमचा गहू. त्यानंतर तिथून आलो घरी. घरातली सगळी कामं आवरायला घेतली. कपडे वगैरे जे आहेत ते आणून ठेवले घड्या घालून. आणि उर्वीचं चालू होतं खेळायचं आणि त्यानंतर मग श्रीचा थोडासा होमवर्क घेतला आणि म्हणलेलं जाता जाता ट्युशनला सोडायचं, पण त्याच्या ट्युशनला होती सुट्टी. मॅमचा कॉल आलेला म्हणून मग म्हणलं घरातच होमवर्क कर आणि माझ्यासोबत जास्त होमवर्क करायला नको म्हणतो. त्यानंतर देवाला देवा अगरबत्ती केली आणि ज्या शेंगा आणलेल्या होत्या तर त्या शिजवायचंच काम करायचं होतं आज. तोपर्यंत आई बसलेल्या होत्या शेंगा घेऊन नीट करत आणि माझा चालू होता स्वयंपाक करायचा. चहा बनवला आल्यानंतर सगळ्यांना. शेंगा शिजत घालायच्या अगोदर त्याला थोडंसं फोडून पाण्यामध्ये भिजवून नंतर मग शिजत घालायला लागते. तोपर्यंत आईने ते सगळं करून दिलं आणि माझा स्वयंपाक सुद्धा बनवून झालेला होता. त्यानंतर आणलेली होती पेस्ट्री तर ती खाऊन घेतली आणि नंतर ज्या उरलेल्या शेंगा होत्या तर त्या भाजून घेतल्या. भाजून सुद्धा छान लागते म्हणून मग भाजून घेतल्या थोड्या आणि एका साईडला कुकरमध्ये शिजत घातल्या. तोपर्यंत आमचं जेवण पण चालू होतं. म्हणलं जेवण करेपर्यंत शेंगा पण शिजतेत आणि ज्या शिजवलेल्या शेंगा होत्या तर त्या एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून ठेवलेल्या होत्या आणि या शिजवलेल्या शेंगा नंतर उन्हामध्ये वाळत घालायच्या होत्या. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.